नाशिकमध्ये लढाऊ तेजस विमानाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उद्घाटन केलंय। पूर्ण भारतीय बनावटीचे तेजस विमान भारतीय हवाई दलात दाखल झालंय। सर्वात हलकं लढाऊ विमान, ताशी 2000 किलोमीटर वेग आणि हवेतच इंधन भरण्याची क्षमता असलेलं हे लढाई विमान आहे। या संदर्भात चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी सविस्तर अपडेट्स देतील। चंदन, खरं तर भारतीय हवाई दलासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा म्हणावा लागेल। कारण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतंच स्वतः भारतीय बनावटीचं असलेलं लढाऊ हे तेजस विमान जे आहे त्याचं उद्घाटन केलेलं आहे। आपण आकाशात बघता आहात की तेजस विमानाचे हे जे दृश्य आहेत ते अक्षरशः मन हेलावून टाकणारे आहेत। अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं जे डेमॉन्स्ट्रेशन जे आहे ते या ठिकाणी तेजस विमानाच्या वतीने केलं जात आहे। लढाऊ विमानांमधली आतापर्यंत भारतीय बनावटीचं हे सगळ्यात अत्याधुनिक अशा पद्धतीचं विमान म्हणावं लागेल। 2000 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगानं हे विमान जे आहे ते उड्डाण करू शकतंय। 50,000 फुटांपर्यंत उंच जाऊन एकूणच अत्याधुनिक यंत्रणा असलेली ही संपूर्ण विमानांची जी संपूर्ण श्रृंखला जी आहे ती आता भारतीय हवाई दलामध्ये दाखल झालेली आहे। शत्रूच्या इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेपापासून सुरक्षित रडार प्रणाली जी आहे ती देखील यामध्ये विकसित करण्यात आलेली आहे। सॅटेलाइटद्वारे संवाद आणि साधनाची समृद्धी जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईडब्ल्यू सूट प्रणाली शत्रूच्या रडारला जॅम करून फसवण्याची देखील क्षमता आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हवेतच या ठिकाणी तेजस विमान जे आहे त्याच्यामध्ये इंधन भरलं जाऊ शकतं। भारतीय बनावटीचं अत्याधुनिक सगळी यंत्रसामुग्री असलेलं हे जे तेजस विमान आहे ते आता भारतीय हवाई दलामध्ये दाखल झालेलं आहे। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्लॅग ऑफ करून झेंडा दाखवून या विमानाला जी आहे ती पहिली फ्लाईट भरण्याची परवानगी दिलेली आहे। आणि त्यामुळे आता भारतीय हवाई दलामध्ये एक अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय बनावटीचं असलेलं हे तेजस विमान जे आहे ते या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघतो आहोत। हे पहिले दृश्य आहेत ज्या दृश्यांमध्ये आपण बघतोय की तेजस विमान जे आहे ते आता भारतीय हवाई दलामध्ये दाखल झालेलं आहे। भारतासाठी संरक्षण क्षेत्रासाठी हवाई दलासाठी एक अत्यंत अभिमानास्पद अत्यंत गौरवशाली असा हा संपूर्ण दिवस म्हणावा लागेल। स्वतः भारतानं तयार केलेलं हे जे भारतीय बनावटीचं लढाऊ विमान आहे ते आता भारताच्या संरक्षण दलामध्ये दाखल झालेलं आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञान या संपूर्ण विमानामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। तेजस LCA Mk-1A असं याचं संपूर्ण नाव आहे। ध्वनीच्या वेगापेक्षाही 1.6 पट म्हणजे जवळपास 2000 किलोमीटर प्रति तास अशा वेगानं हे उड्डाण करण्याची क्षमता याच्यात ठेवतं। 50,000 फुटांपर्यंत उंच जाऊ शकतं आणि सर्व दिशांनी त्यामुळे हवाई दलाचं बळ आणखी वाढणार असं म्हणायला हरकत नाहीये। खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।